रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांचाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध। रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांचे म्हणणे आहे की आमचा विरोध विकासाला नाही, पण ज्या विकास कामासाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे त्यातून किती रोजगार निर्माण होत आहे। ज्या विकास कामातून रोजगार निर्माण होत नाही ते वांझोटी विकास कामे न झालेली बरी। प्रजाशाहीचा आवाजचे विशेष प्रतिनिधी प्रकाश मगरे यांच्या सोबत बोलताना त्यांनी सांगितले की आमचा हिंगोली जिल्हा हा उद्योग व रोजगार बाबतीत मागास जिल्हा आहे। या जिल्ह्यात नवीन उद्योग उभे झाले तर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल। जिल्ह्यातील तरुणांना रोजगार नसल्याने ते पोट भरण्यासाठी पुणे मुंबईला जातात। जर या जिल्ह्यात 10-20 उद्योग सुरू झाले तर 10-20 हजार तरुणांना रोजगार मिळेल। या जिल्ह्यातील महिलांना 200 रुपये मध्ये शेतात दिवसभर राबावे लागते। पुरुषांना कधी काम मिळते तर कधी नाही। पोट भरण्याचा फार मोठा प्रश्न आहे। आमच्याकडे गाड्या नाहीत, मग तो शक्तीपीठ महामार्गाचे आम्ही काय करावे। महामार्ग बनवण्यापूर्वी सरकारने हिंगोली जिल्ह्यात उद्योग सुरू करावेत। या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था करण्यात आली पाहिजे। हजारो हेक्टर जमीन कोरडवाहू आहे। जर शेती सिंचनाखाली आली तर बारमाही शेती होईल। शेतीतून काही रोजगार निर्माण होईल। त्यानंतर महामार्ग करावा। सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही। सरकारच्या तिजोरीवर ताण आला म्हणून सांगितले जाते। सरकारकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, पण शक्तीपीठ महामार्गासाठी 20,000 कोटी रुपये आहेत। सरकारच्या ठाई शेतकऱ्यांपेक्षा शक्तीपीठ महामार्ग महत्वाचा आहे। शक्तीपीठ महामार्गास शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून सरकारने शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नये। कोट्यवधी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग तयार केला तर सरकारने कोणता तीर मारला, काय फायदा झाला ते जाहीर करावे। समृद्धी महामार्ग अक्षरशः परवाच्या पावसात बुडाला। समृद्धीमध्ये किती घोटाळा झाला आणि कोणी किती लुटले हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे। तेच शक्तीपीठ महामार्गात होणार आहे। सरकारच्या मंत्र्यांचे एजंटनी शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्त खरेदी करून सरकारला महागात विक्री करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे। मार्ग निश्चित झाला तेव्हाच हजारो हेक्टर जमिनी महामार्गालगत एजंटनी खरेदी करून ठेवल्या आहेत। या महामार्गात जमीन शेतकऱ्यांच्या जाणार आणि फायदा मात्र एजंटचा होणार। हे सर्व पाहता सरकारने महामार्ग ऐवजी नवीन उद्योग सुरू करावेत, असे प्रखड मत रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांनी व्यक्त केले।